माझे नाव सुमन आहे. माझ्या पतीच्या मृत्यूनंतर माझ्या दोन्ही दिरांनी मिळून मला घरातून हकलून दिले. सासरच्या घराव्यतिरिक्त माझ्याकडे दुसरे कोणतेही निवासस्थान नव्हते. घर सोडण्यापूर्वी मी माझ्या दिरांना सांगितले की मी इथून निघून जाईन. पण मला माझ्या पतीचे काही जुने साहित्य हवे आहे. त्यांना वाटले की मी घरातून दागिने घेऊन जाईन. त्यांनी मला स्पष्ट नकार दिला. पण मी म्हणाले की मला माझ्या पतीच्या मौल्यवान वस्तू नाही पाहिजे. तर माझ्यासाठी त्यांच्या मौल्यवान साहित्यात त्यांची ती पिशवी आहे, ज्यात त्यांच्या हाताने लिहिलेल्या कविता आणि त्यांच्या जीवनातील क्षणांच्या कथा असलेल्या डायऱ्या ठेवलेल्या आहेत. जेव्हा मी ती पिशवी हातात घेतली, तेव्हा माझे दोन्ही दीर आणि धाकटी जाऊ जोरजोरात हसू लागले आणि म्हणू लागले की या पुस्तकांचे ही काय करेल. हे तर आम्ही कागदाच्या कचऱ्यात टाकणार होतो. मी शांतपणे माझ्या मुलांना घेऊन तिथून निघून आले आणि माझे जीवन एका छोट्याशा कच्च्या घरात जगू लागले. मी माझ्या पतीच्या हाताने लिहिलेल्या डायऱ्या त्या पिशवीतून काढत असे आणि वाचत असे. वाचल्यानंतर मी ती पुन्हा त्याच पिशवीत ठेवत असे. पण एकदा मी ती पिशवी धुण्यासाठी जेव्हा रिकामी केली, तेव्हा त्यात मला एक गुप्त पत्र आणि बँकेच्या लॉकरची चावी मिळाली, ज्यात माझ्या पतीने लिहिले होते की माझे लग्न 7 वर्षांपूर्वी एका अशा व्यक्तीशी झाले होते जो मला खूप प्रेम करत होता. माझ्या पतीचे नाव विश्वनाथ होते. माझ्या सासरच्या घरी माझ्या पती व्यतिरिक्त त्यांचे 2 छोटे भाऊही होते. ते दोघेही जवळजवळ तरुणच होते. माझ्या पतीने यश मिळवण्यासाठी आणि त्यांच्या भावांचे प्रत्येक स्वप्न आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतः लग्न केले नव्हते आणि आपले वय वाढवत राहिले होते. त्यांनी आपले अर्ध्यापेक्षा जास्त जीवन व्यापार उभारण्यात आणि त्यांच्या भावांना चांगले जीवन देण्यात घालवले होते. आणि नंतर जेव्हा लोकांनी त्यांना सांगितले की आता तुला स्वतःसाठी एखाद्या साथीदाराची निवड करायला हवी, तुला लग्न करायला हवे, तेव्हा त्यांनी माझ्या घरी लग्नाचा प्रस्ताव पाठवला. आमचे लग्न प्रेमाचे लग्न नव्हते. माझी आई त्यांच्या बंगल्यात काम करत होती. माझी आई खूप वृद्ध झाली होती. तिच्या कमजोरीमुळे तिला काम करता येत नव्हते, पण तरीही ती हातपाय हलवत होती. आम्ही एका छोट्याशा कच्च्या घरात राहत होतो. माझे वडील या जगात नव्हते आणि मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होते. आम्ही खूप गरीब होतो. आधी माझी आई मोहल्ल्यातील घरांमध्ये काम करत असे, जिथून तिला कमी पैसे मिळत असत. आम्हा दोघा आई मुलीचा गुजारा या महागाईच्या काळात कमी उत्पन्नात खूपच जड पडत होता. नंतर एकदा माझ्या आईला शहरातील एका मोठ्या कारखान्याच्या मालकाकडे काम मिळाले. तर आमच्या घरात काही शांतता आली. तो माणूस खूप दयाळू होता. तो माणूस कोणी दुसरा नव्हता, विश्वनाथच होते, जे माझ्या आईला तिच्या कामापेक्षा जास्त पैसे देत असत. पण माझी आई खूप आजारी पडली. तिथे थोडे दिवस काम केल्यानंतर तिचा मृत्यू झाला आणि मी एकटीच राहून गेले. जेव्हा लोकांनी विश्वनाथकडे लग्नाचा विषय काढला, तेव्हा त्यांना माझी आठवण झाली, कारण ते कधी कधी माझ्या मदतीसाठी नोकराच्या हातून पैसे पाठवत असत. माझे वय 24 वर्ष होते. विश्वनाथजी माझ्यापेक्षा वयात पूर्ण 14 वर्षांनी मोठे होते. माझं लग्न अजून झालेलं नव्हतं, कारण मी गरीब आईची मुलगी होते, जी दागिनेदार नसते. या पापी समाजात गरिबांच्या मुली अविवाहितच राहतात, फक्त दागिन्यांच्या कारणाने. विश्वनाथजींनी माझ्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव दिला, तेव्हा मीही मान्य केले, कारण आईच्या मृत्यूनंतर मी अगदी एकटीच राहून गेले होते आणि या कच्च्या घरात माझ्यासाठी गुजारा करणे खूप कठीण होत होते. त्यांनी माझ्यासारख्या अशा गरीब मुलीशी लग्न करून समाजात फक्त मानच दिला नाही, तर माझे खूपच रक्षणही केले. मी या बंगल्याची मोठी सून झाले. माझा पती एक सभ्य आणि प्रामाणिक माणूस होता. नेहमी गरीब आणि लाचार लोकांच्या मदतीत त्याचा हात पुढे असायचा. त्यांच्या दोन्ही भावांना मी माझ्या छोट्या भावांप्रमाणे समजत असे आणि मी त्यांचा खूप आदर करत असे. माझ्या मोठ्या दिराचे नाव रामेश होते.
आणि छोट्या दीराचे नाव श्याम होते. लग्नाला 2 वर्ष झाल्यावर देवाने मला एक मुलगा दिला, ज्याचा आमच्या जीवनात येण्याने आमचा आनंद दुप्पट झाला. माझ्या जीवनात काहीही कमतरता नव्हती. सगळे काही खूप चांगले चालले होते. पण नंतर माझ्या पतीला एक असा आजार झाला, ज्याने त्यांच्या शरीराला तोडायला सुरुवात केली. माझ्या पतीचा उपचार खूप मोठे मोठे डॉक्टर करत होते, पण ते वेळेनुसार कमकुवत होत चालले होते. त्यांची स्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडत चालली होती. मी त्यांची खूप सेवा करत असे. माझ्या दोन्ही दिरांनी माझ्या पतीचा व्यापार सांभाळला होता. माझ्या पतीने आमच्या लग्नाला 3 वर्ष झाल्यावरच त्यांच्या दोन्ही भावांचे लग्नही लावले होते. त्यांनी आपल्या आवडीच्या मुलींशी लग्न केले होते. माझ्या दोन्ही धाकट्या जाऊ चांगल्या होत्या. त्या माझा खूप आदर करत असत. व्यापार माझ्या दिरांनी सांभाळला होता आणि माझ्या दोन्ही धाकट्या जाऊ घर सांभाळू लागल्या. असाच वेळ खूपच निघून गेला होता. मी फक्त माझ्या पतीच्या सेवेत गुंतलेली असत. त्यांना या कठीण वेळी माझी अतिशय गरज होती. आमचा मुलगा 5 वर्षांचा झाला होता. एका मुलानंतर आम्हाला दुसरी संतान झाली नाही. माझ्या दिरांकडे 2-2 मुले झाली होती. मी नेहमी माझ्या पतीच्या बरे होण्याची देवाकडे प्रार्थना करत असत. पण एकदा आजारीशी लढता लढता त्यांचे श्वास थांबले आणि मी विधवा झाले. त्यांच्या मृत्यूचा धक्का माझ्यावर विजेच्या कडकडासारखा पडला होता. माझ्या मुलाच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र उडून गेले होते. हे घर जे नेहमी आनंदाने भरलेले असायचे, आता एकटेपणात बदलले होते. मी माझ्या मुलाला छातीला चिकटवून रडत असत. या घरात आता आधीप्रमाणे गजबजाट नव्हता. माझा पती माझ्यावर आणि आमच्या मुलावर खूप प्रेम करत होता. त्यांनी आमच्या वृद्ध अवस्थेसाठी आणि आमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक स्वप्ने पाहिली होती, ज्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या डायरीत लिहिला होता. माझ्या पतीला डायरी लिहिण्याचा खूप छंद होता आणि ते डायरीत आपल्या जीवनातील आनंद आणि दुःखाच्या क्षणांसोबत कविताही लिहित असत. हा त्यांचा छंद होता. ते शिकलेले होते तरी पण आपल्या कष्टाने एक यशस्वी माणूसही झाले होते. पण कधी त्यांनी यावर अभिमान केला नव्हता. या घरातील प्रत्येक व्यक्ती ज्याने माझ्या पतीचा आणि माझा खूप आदर केला होता, आता त्यांच्या जाण्यानंतर सगळ्यांचे वागणे माझ्यासोबत आणि माझ्या मुलासोबत बदलू लागले होते. माझ्या पतीच्या मृत्यूला अवघे 25 दिवसच झाले होते, जेव्हा या घराचा नकाशा बदलायला सुरुवात झाली होती, विशेषतः माझ्या आणि माझ्या मुलासाठी. माझे जीवन आधी खूप दुःखांनी भरलेले होते, पण जेव्हा विश्वनाथजी माझ्या जीवनात आले तेव्हा त्यांनी सगळे काही नीट केले होते. पण आता तेही मला आणि आमच्या मुलाला या जगात एकटे सोडून गेले होते. म्हणून पुन्हा दुःखांनी मला तपासायला सुरुवात केली होती. माझ्या पतीच्या जाण्यानंतर मला या घरात एकटेपणा खूप जाणवू लागला होता. माझे दीर जे आता माझ्या पतीच्या संपत्ती आणि मालमत्तेवर नजर ठेवून बसले होते. जरी माझ्या पतीने कठोर मेहनत करून आपला व्यापार उभारला होता आणि हा कारखाना, बंगला आणि जमीन जागीर सगळे काही माझ्या पतीच्या मेहनतीचे फळ होते आणि कायद्याच्या दृष्टीने हे सगळे त्यांच्या मुलाचे असावे. पण माझ्या दोन्ही दिरांनी आम्हा आई मुलांना दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती. जेव्हापासून माझे पती आजारी पडले होते, मी स्वतः त्यांची सेवा करत असे. इतकेच नव्हे, मी स्वतः डॉक्टरांकडून वेळ घेत असे आणि त्यांच्या औषधांचा विचारही मीच करत असे. ते दोघे भाऊ ज्यांना माझ्या पतीने आपल्या मुलांपेक्षा जास्त प्रेम केले होते, त्यांनी त्यांच्या आजारपणाच्या वेळी त्यांची विचारपूस तरी करायला सोडा, त्यांच्याजवळ बसणेही पसंत केले नव्हते. पण आता जेव्हा ते या जगात राहिले नव्हते, तेव्हा मला आणि माझ्या मुलाच्या डोक्यावर धोक्याचे ढग फिरताना दिसत होते. माझ्या पतीच्या मृत्यूला हळूहळू 30 दिवस झाले होते. घराच्या वातावरणात एक तणाव निर्माण झाला होता. रामेश आणि श्याम
जे अजूनही लोकांसमोर दाखवण्यासाठी रडत असत, आता त्यांच्या डोळ्यात अश्रूंच्या जागी लोभ दिसत होता. ते दोघे आपल्या आपल्या पत्नींसोबत चर्चेत व्यस्त राहत, मला आणि माझ्या मुलाला अशा नजरेने पाहत, जणू आम्ही या घराचे सदस्य नव्हतो, तर कोणते तरी परके होतो. माझा मुलगा, जो शाळेच्या ड्रायव्हर सोबत जायचा, माझी धाकटी जाऊबाई पारुलने ड्रायव्हरला त्याला शाळेत सोडण्यास मनाई केली होती आणि माझ्या मुलाचा शाळेचा गणवेश आणि पुस्तकंही घरातील नोकरांच्या मुलांना देण्यात आली होती. हळूहळू या घरात आता माझ्यावर अत्याचार सुरू झाले होते. माझ्या सर्वात धाकट्या जाऊबाईचे नाव दीपा होते. दीपा अनेकदा मला म्हणत असे, वहिनी, किती दिवस भाऊजींचा शोक हृदयाला लावून बसणार, आता घर कामात हातभार लावा. मी, जे कधी या घराची मालकीण असत, आता मोलकरीणप्रमाणे घरकाम करण्यास लागले होते. घरातील जुन्या मोलकरणींना बाहेर काढण्यात आले होते आणि त्यांच्या कामाचा सगळा भार मला देण्यात आला होता. मी इच्छा असूनही त्यांच्याशी काही बोलू शकले नव्हते. तेच नव्हे, मला त्यांच्या योजनेची थोडीशी कल्पना आली होती, पण मी काय करू शकत होते? मी एक कमकुवत आणि असहाय्य स्त्री होते, जिच्याजवळ 5 वर्षांचा एक मुलगा होता. तोही आपल्या वडिलांना आठवून फक्त अश्रू वाहवत राहायचा आणि घरातील सगळ्यांचे वागणे लक्षात घेत राहायचा. मला म्हणायचा की आई, बाबा कुठे गेले? त्यांच्या जाण्यानंतर तर कोणीच मला प्रेम करत नाही. पण मी त्याला धीर द्यायचे, बेटा, कोणी तुझ्यावर प्रेम करो किंवा न करो, पण तुझी आई नेहमी तुझ्याबरोबर आहे. एका संध्याकाळी जेव्हा घरात उदासी पसरली होती आणि रात्र गडद होत होती, तेव्हा मोलकरीण मला बोलवायला आली आणि म्हणाली की तुम्हाला मोठे आणि लहान साहेब दोघांनी बोलावले आहे. ते तुमच्याशी काही बोलू इच्छित आहेत. हॉलमध्ये या. मी खाली हॉलमध्ये पोचले तेव्हा त्यांच्या पत्नी आधीच उपस्थित होत्या. सगळ्यांचे चेहरे सरळ आणि गंभीर होते, जणू एखाद्या मोठ्या निर्णयाची घोषणा होणार होती. मी घाबरून घाबरून तिथे पोचले आणि एका कोपऱ्यात उभी राहिले. माझ्या दिरांच्या वृक्षपणाने मला अंदाज आला होता की आज काहीतरी वाईट घडणार आहे. माझा मोठा दीर रामेशने गळा साफ करून बोलण्याला सुरुवात केली. म्हणाला की पहा वहिनी, भाऊ आता या जगात राहिले नाहीत आणि या घराची व्यवस्था आता आमची जबाबदारी आहे. तुम्हाला माहीत आहे की महागाईचा काळ आहे आणि व्यवसायाची स्थितीही फार चांगली नाही. अशा वेळी इतक्या मोठ्या घराचा खर्च उचलणे आणि नंतर तुमची आणि तुमच्या मुलाची जबाबदारी पार पाडणे आमच्यासाठी खूप कठीण आहे. श्याम आपल्या मोठ्या भावाच्या बोलण्याला होकार देत म्हणाला की हो भाऊ, तुम्ही अगदी बरोबर सांगता आहात. आणि तसेही वहिनी, तुम्हाला माहीत आहे की आता तुम्ही विधवा झाला आहात. विधवा स्त्रियांना समाजात चांगले समजले जात नाही. आम्हाला मुले आहेत. तुमचा मुलगा खूप खोडकर आहे. आमच्या मुलांसोबत खेळेल तर वाईट संगत आमच्या मुलांना लागेल. उद्या लोक बोलतील की या घरात विश्वनाथची विधवा राहते. आमची मुले मोठी झाल्यावर त्यांच्या लग्नाच्या नात्यांनाही अडचणी येतील. मी त्यांच्या बोलण्याने स्तब्ध झाले होते. मी म्हणाले की माझा मुलगा खोडकर नाही. मी त्याला चांगले संस्कार दिले आहेत. मी त्याला नेहमी चांगल्या गोष्टी शिकवते. तो तुमच्या मुलांसोबत खेळतच नाही. आणि जर मी विधवा झाले तर त्यात माझा काही दोष नाही. हे सगळे माझ्या पतीने आपल्या मेहनतीने उभे केले आहे. या घरात त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी खूप सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. मग तुम्ही हे काय बोलत आहात आणि अशा बोलण्याचा काय अर्थ आहे? मला विश्वासच बसला नव्हता की हे माझे ते दीर आहेत ज्यांना मी आपले लहान भाऊ समजत असे. माझ्या पतीसमोर ते मला वहिनी आई म्हणून हाक मारत असत आणि आज ते परक्या नजरेने आम्हाला पाहत होते. रामेशची पत्नी म्हणाली की वहिनी, खरे तर आम्हाला हे हवे आहे की तुम्ही या घरातून जा. माझ्या आणि दीपाच्या मैत्रिणी इथे येत जात राहतात. तुम्ही असता म्हणजे आम्हाला आमच्या मैत्रिणींसमोर खूप लाज वाटते. त्या जाऊबाई ज्यांना मी आपल्या छोट्या बहिणीचे स्थान देत असे, आज त्याच मला तुच्छ बोलून घरातून हाकलण्याचं बोलत होत्या. दोन्ही जाऊबाईंच्या चेहऱ्यावर उपहासपूर्ण हास्य होते, जे माझ्या हृदयावर बाणासारखे लागत होते.
मी थरथरत्या आवाजात म्हणाले, तुम्ही हे काय बोलत आहात? हे घर माझ्या पतीचे आहे, माझ्या मुलाचे आहे आणि मी तुमची बहिणी आई आहे. तुम्हाला माहीत आहे की माझी म्हातारी आई या जगातून गेली आहे. तिच्या व्यतिरिक्त माझे कोणीच नाही. माझ्या एकटेपणावर दया येऊनच विश्वनाथजींनी माझ्याशी लग्न केले होते. मी आता कुठे जाईन? या जगात माझे तुम्हा व्यतिरिक्त कोणीच नाही. तेव्हा माझा छोटा दीर श्याम म्हणाला की बहिणी, भावनांमुळे काम करू नका. हे घर कायद्याने आमचेही आहे, कारण आम्ही भाऊचे छोटे भाऊ आहोत आणि या घराचे वारसदार आहोत. तुम्ही परके आहात. तुमच्यासारख्या गरीब स्त्रीला या घरात त्यांनी स्थान दिले, तुम्हाला पत्नी बनवले, जमिनीवरून तुम्हाला आकाशावर बसवले. बस, आमच्या भावाने तुमच्यावर खूप उपकार केले आहेत. आता तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन या घरातून जा. आणि जर तुम्ही तुमच्या मुलाच्या हक्काचं बोलणार असाल तर ऐका की जेव्हा भाऊ आजारी पडले तेव्हा त्यांचा व्यवसाय आम्हीच सांभाळत होतो. त्यांच्या उपचारावर खूप पैसा खर्च झाला होता, म्हणून तुमच्या मुलाचा हक्क आम्ही भाऊंच्या उपचारावर संपवला. आणि तसेही तुम्ही आमच्या भावाच्या शेवटच्या दिवसात त्यांच्या मनावर कब्जा केला होता. कदाचित त्यांच्याकडून काय काय लिहून घेतले असेल, पण आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतो की आम्ही 1 इंच जमीन किंवा 1 रुपया सुद्धा तुम्हाला देणार नाही. आता आमचे भाऊ या जगात नाहीत. त्यांच्या जाण्यानंतर आम्ही तुमचा आणि तुमच्या मुलाचा भार उचलू शकत नाही. हे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. मी हात जोडून म्हणाले की देवाच्या नावाने असं बोलू नका. मी माझ्या पतीची सेवा कोणत्याही लोभासाठी केली नव्हती. ते माझे पती होते, माझे सगळे काही होते. मला संपत्ती किंवा जमिनीचा लोभ नाही. फक्त मला या घराच्या एका छोट्या कोपऱ्यात राहू द्या. मी तुमची मोलकरीण बनून राहीन. फक्त मला घराबाहेर काढू नका. मी कुठे जाईन? हे जग खूप निर्दयी आहे. मी एकटी स्त्री माझ्या मुलाला घेऊन कुठे धक्के खात फिरू? पण त्या कठोर मनाच्या लोकांवर माझ्या अश्रूंचा काहीही परिणाम झाला नाही. पारुल उपहासपूर्ण कमी आवाजात म्हणाली की अरे, इथे मोलकरीण बनून राहणार आणि नंतर हळूहळू संपूर्ण घरावर कब्जा करणार. आम्हाला तुमची चाल चांगली माहीत आहे. तुम्ही निरागस बनून आमच्या पतींना भावनिक करत आहात, पण हे होणार नाही. तुम्हाला हे घर सोडावे लागेल, आणि तेही आज आणि आत्ता. रामेश आणि श्यामनेही तिच्या बोलण्याला साथ दिली होती आणि आपला निर्णय सांगितला की तुम्ही तुमचे सामान पॅक करा आणि जाण्याची तयारी करा. मी रडत होते, विनवणी करत होते. तेव्हा श्याम म्हणाला की पहा वहिनी, आमच्याजवळ फुकट वेळ नाही. आम्ही ठरवले आहे की हे घर विकून आम्ही दोघे आपापला हिस्सा घेऊ आणि आपला आपला व्यवसाय वेगळा करू. म्हणून तुम्हाला या घरात स्थान नाही. तुमचे सामान घ्या आणि जिथे जायचे आहे तिथे जा. आम्हाला माहीत नाही तुम्ही कुठे जाल. एखाद्या नातेवाईकाकडे जा किंवा एखाद्या अनाथ आश्रमात राहा. ही तुमची समस्या आहे, आमची नाही. मी माझ्या पतीच्या भावांचे चेहरे पाहिले, जिथे दयेची चमक कुठेही दिसत नव्हती. मला समजून आले होते की आता या लोकांसमोर विनवणी करण्याचा काहीही फायदा नाही. माझा मुलगाही भीतीने माझ्या पायांना चिकटून होता. या लोकांचे रक्त थंड झाले होते आणि नात्यांची बंधने तुटली होती. मी माझे अश्रू पुसले आणि एक दीर्घ श्वास घेतला. माझ्या आतल्या कमकुवत स्त्रीने अचानक कुठेतरी गायब होत विश्वनाथच्या पत्नीने स्थान घेतले, ज्यात स्वाभिमान आणि सन्मान भरपूर भरलेला होता. मी माझ्या मुलाला सोबत घेतले, डोके वर करून माझ्या दोन्ही दिरांना पाहिले आणि म्हणाले की ठीक आहे, जर तुम्हाला हे हवे असेल तर मी इथून निघून जाईन. मी तुमच्यावर ओझे बनून राहणार नाही. पण लक्षात ठेवा, तुम्ही मला आज या घरातून काढत आहात. या घराचे मालक जर तुम्ही असाल तर माझा मुलगाही आहे. माझा पती नेहमी आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करत असे. मी जात आहे, पण मी माझा हक्क सोडणार नाही. माझा निर्णय आता देव करेल. रामेश अपमानास्पद शब्दात हसून म्हणाला की अरे हो, जा जा. मोठी आली, हक्क सोडणार नाही. जणू आम्ही तुझ्या हक्कावर अवलंबून आहोत. इथून निघ. मी तिथून फिरून जायला लागले तेव्हा माझी धाकटी जाऊ दीपा म्हणाली, आणि ऐका, खबरदार, जर या घरातून कोणतीही मौल्यवान वस्तू घेऊन गेलात तर.
आम्ही तुमच्या सामानाची तपासणी करू. मी म्हणाले की मला तुमची संपत्ती आणि दागिन्यांचा काहीही छंद नाही. तुम्ही तुमची ही कागदी किल्ले सांभाळा. मी या घरातून काहीही घेऊन जाणार नाही. फक्त माझ्या पतीची ती पिशवी घेऊन जाईल. श्यामने संशयपूर्ण नजरेने मला पाहिले आणि विचारले की त्या पिशवीत काय आहे. कदाचित तुम्ही भाऊंच्या पैशांच्या पिशवीचा विचार करत असाल. मी नकारार्थी डोके हलवले आणि म्हणाले की त्यात त्यांच्या हाताने लिहिलेल्या डायऱ्या आहेत. आणि तुम्हाला आठवते की त्यांना डायरी लिहिण्याचा किती छंद होता आणि त्यांच्या खूप साऱ्या डायऱ्या त्या पिशवीत जमा आहेत. मला फक्त तेच हवे आणि ते माझ्या पतीच्या शेवटच्या आठवणी आहेत आणि त्यांना घेऊन जाण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. त्यांच्यावर माझा पूर्ण हक्क आहे. पारुल म्हणाली की हो हो, घ्या घ्या, पण लक्षात ठेवा की खोलीतून कोणतीही मौल्यवान वस्तू किंवा दागिने तुम्ही घेऊन जाणार नाहीत. मी समाधानकारक पद्धतीने म्हणाले की नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. जर हवे असेल तर त्या पिशवीची तपासणी घ्या. त्यात फक्त माझ्या पतीच्या हाताने लिहिलेल्या कवितांच्या पुस्तकांचा आणि काही डायऱ्यांचा समावेश आहे. मला फक्त तेच हवे आणि नंतर मी इथून निघून जाईल. हे ऐकून तिथे शांतता पसरली होती आणि सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिले. नंतर हसत हसत रामेश म्हणाला की बस, तो जुना कचरा हवा आहे. ठीक आहे, घेऊन जा. अरे माझी वेडी वहिनी, मागायचे होते तर काहीतरी वेगळे मागितले असते. पैशांची मागणी केली असती तर कदाचित आम्ही विचारही केला असता. पण तुमची बुद्धीच छोटी आहे. खैर, यात आम्हाला काय हरकत. ते तर तसेही आमच्यासाठी काही कामाचे नाही. तुम्ही गेल्यानंतर जेव्हा त्या खोलीची साफसफाई होईल तेव्हा आम्ही भाऊंच्या सगळ्या पुस्तकांना रद्दीवाल्याला देणार होतो. तुम्ही घेऊन जायला इच्छित असाल तर घेऊन जा, आम्हाला काही हरकत नाही. पण खबरदार, या पलीकडे एक सुईही उचलली तर तुमची खैर नाही. मी त्यांच्या बोलण्याला काही उत्तर दिले नाही आणि शांतपणे माझ्या मुलाला घेऊन माझ्या खोलीकडे निघाले, जिथे मी माझ्या आयुष्यातील सर्वात शांत आणि पतीसोबतचे सुंदर क्षण घालवले होते. खोलीचा दरवाजा उघडताच मला माझ्या पतीचा तोच सुगंध जाणवला, जो त्यांच्या परफ्यूम आणि औषधांच्या मिश्रित वासाचा होता. माझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू भरले. खोली तशीच होती जशी माझ्या पतीसमोर असायची. जेव्हापासून माझे पती आजारी पडले होते तेव्हा मी या खोलीत त्यांची सेवा करत असे. माझा मुलगा दुसऱ्या खोलीत झोपायचा, पण माझ्या पतीच्या मृत्यूनंतर मी त्या खोलीत पुन्हा परतले नव्हते. माझ्या मुलासोबत त्याच्या खोलीतच झोपत असत. या खोलीचा बिछाना रिकामा होता आणि बाजूच्या टेबलवर औषधांच्या बाटल्या आणि कागद रिकामे पडलेले होते आणि कोपऱ्यात उभ्या असलेल्या मोठ्या कपाटावर माझ्या पतीची पुस्तके होती आणि कपाटात ती पिशवी ठेवलेली होती ज्यात त्यांचे सर्वात मौल्यवान साहित्य होते. या कविता आणि डायऱ्यांवर त्यांना खूप प्रेम होते. ते मला म्हणत असत की सुमन, मी डायरी यासाठी लिहितो जेणेकरून माझ्या जीवनाची कथा माझा मुलगा मोठा होऊन वाचेल आणि ज्या प्रकारे मी यशस्वी झालो आहे त्याची कदर करेल आणि स्वतःही कष्टाळू आणि प्रामाणिक माणूस बनेल. तू माझ्या कविता आणि माझ्या डायऱ्यांची कदर कर आणि त्यांना कधीही नष्ट होऊ देऊ नको. तेव्हा मला त्यांचे बोलणे समजले नव्हते, पण आज जेव्हा सगळी दुनिया मला एकटी सोडून गेली तेव्हा मला माझ्या पतीचे बोलणे आठवले. मी थरथरत्या हातांनी ती पिशवी उचलली आणि माझ्या छातीला चिकटवली. मला वाटले की मी माझ्या पतीशी भेटत आहे. माझ्या आत एक विचित्र शक्ती आणि शांतता उतरली होती. मला वाटले की मी एकटी नाही, माझा मुलगा आणि देव माझ्या बरोबर आहे. माझ्या पतीच्या प्रार्थना आमच्या बरोबर आहेत. मी रडत्या डोळ्यांनी त्या खोलीकडे पाहिले. ती खोली जिथे मी माझ्या पतीची सेवा केली होती, जिथे मी माझ्या पतीसोबत सुंदर क्षण घालवले होते. ही खोली आता माझ्यासाठी परकी झाली होती. मी हळूच चालत बाहेरच्या दिशेने निघाले. ते सगळे माझ्या परत येण्याची उत्सुकतेने वाट पाहत होते. त्यांनी पाहिले की माझ्या हातात माझ्या पतीची ती पिशवी आहे ज्यात त्यांच्या आठवणी आहेत. श्याम हसत म्हणाले की घेतला तुमचा खजिना, आता जा आणि पुन्हा कधी इथे परत येऊ नका. मी त्यांच्याकडे पाहिले. माझ्या नजरेत ना राग होता ना तक्रार होती, तर एक विचित्र दया होती.
मला त्यांच्या समजुतीची खंत वाटत होती. मी दरवाजाकडे वळून पाहिलं. आज तोच मला या घराबाहेर ढकलत होता. मी माझ्या मुलाचा हात पकडला आणि माझ्या पतीची पिशवी खांद्यावर टांगून गेटपर्यंत पोचले. वॉचमॅनने डोके खाली करून गेट उघडले. त्यांच्या डोळ्यातही ओलावा होता, कारण तो माझ्या शीलपणाचा आणि पवित्रतेचा साक्षीदार होता. मी उंबरठा ओलांडून रस्त्यावर पाऊल ठेवले. संध्याकाळचा अंधार आता हळूहळू गडद रात्रीत बदलत होता. माझ्या मुलाला श्लोकला भीती वाटत होती. मी त्याला माझ्या छातीला चिकटवले होते. थंड हवेचे झुळूक वाहत होते. माझ्याजवळ कोणतेच ठिकाण नव्हते, पण माझ्या छातीला चिकटलेला माझा मुलगा माझी सर्वात मोठी शक्ती होती. मागे घराचा दरवाजा माझ्यासाठी बंद झाला होता, ज्याने माझ्या आणि माझ्या पतीच्या गेलेल्या दिवसांमध्ये कायमची भिंत उभी केली होती. मी रिकामी हाताची होती. ना पैसा होता, ना दागिने होते, ना छत होते, पण मी तरीही सर्वात श्रीमंत होते, कारण मी माझ्या पतीच्या सर्वात मौल्यवान आठवणी घेऊन निघाले होते. माझ्या मुलाला भूक लागली होती, पण माझ्याजवळ पैसे नव्हते. मी माझ्या दुर्दैवावर रडत होते आणि माझ्या मुलाला वारंवार धीर देत होते की बेटा, संयम ठेव, सगळे ठीक होईल. मला माहीत नव्हते की आमची पुढची सकाळ कुठे होईल, पण मला विश्वास होता की देवच मला मार्ग दाखवेल. त्यांनी मला घरातून काढून हे समजून घेतले होते की ते जिंकले आहेत, पण ते विसरले होते की अन्यायाचा अंत होतोच आणि अन्यायकारकांना हादरवून सोडतो. देवाने त्यांच्यावर आपली दोरी घट्ट करण्यास सुरुवात केली होती. माझा मुलगा वारंवार रडत होता. शहराच्या रस्त्यांची विराणी झाली होती. जेव्हा मी फुटपाथवर चालत होते, आम्हा दोघा आई मुलाला थंडी वाजत होती. आमचे शरीर थरथरत होते. मी साडीचा पदर धरून मुलाला झाकत होते, पण तो वाऱ्यामुळे वारंवार उडत होता. पण माझ्या हृदयात एक विचित्र शांतता होती. मला वाटत होते की माझा पती माझा हात पकडून माझ्या बरोबर आहे. माझ्याजवळ डोके लपवायला ना छत होते आणि ना पैसा होता. मी अनेकदा विचार केला की मी कुठे जाईन. नंतर मला माझ्या आईचे ते घर आठवले, जिथे मी लग्नापूर्वी राहत होते. आमचं ते कच्चं छोटंसं घर, जे फक्त छोट्या जमिनीचा एक तुकडा होता. विश्वनाथशी लग्न झाल्यावर मी त्या घरात पुन्हा कधी परतले नव्हते, पण आता ते घर माझे आणि माझ्या मुलाचे आधार बनणार होते. मी तिथे गेले तेव्हा तिथे खूप घाण होती. अनेक वर्ष हे घर रिकामे पडलेले होते. मी त्याची साफसफाई केली आणि नंतर जमिनीवर एक चादर पसरवून माझ्या मुलाला घेऊन बसले. माझा मुलगा भुकेने खूप तडफडत होता. मी शेजारच्या घरात त्यासाठी अन्न मागण्याच्या उद्देशाने निघाले. या मोहल्ल्यातील लोक माझ्या आईला खूप चांगले ओळखत होते आणि मलाही, आणि आमचा खूप आदर करत असत. मी शेजारच्या मामींचा दरवाजा ठोठावला. त्यांनी माझी अडचण ऐकून मला जेवायला दिले. ते जेवण मी माझ्या मुलाला दिले आणि नंतर त्याला शांत झोपवले. या मोहल्ल्यातील लोकांना फक्त इतकेच माहीत होते की माझे लग्न एका श्रीमंत माणसाशी झाले होते. पण जेव्हा त्यांना कळले की माझा पती मेला आहे आणि माझ्या दिरांनी मला घरातून बाहेर काढले आहे, तेव्हा त्यांना माझ्यावर खूप दया आली होती आणि त्यांनी माझ्या दिरांच्या वागण्याची खंत व्यक्त केली होती. या मोहल्ल्यात जवळजवळ सगळे गरीब लोकच राहत होते, ज्यांचं उत्पन्न कमी असलं, घरं छोटी असली तरी पण हृदय खूप मोठं होतं. हे सगळे लोक माझ्या आईचा खूप आदर करत असत, म्हणून कोणीतरी मला आपल्या घरातून जेवण देऊन जायचं. मी या लोकांची खूप कृतज्ञ होते की हे मोहल्ल्यातील लोक माझी खूप काळजी घेत होते. पण मी या लोकांच्या दयेवर किती दिवस राहू शकत होते. आता माझ्या जीवनाची सुरुवात या कच्च्या घरातून झाली होती. मी ठरवले होते की मी मोहल्ल्यातील लोकांवर ओझे बनणार नाही. मी मोहल्ल्यातील गरीब मुलांना शिकवायला सुरुवात केली होती आणि सोबतच लोकांच्या कपड्यांचं शिवणकाम करण्यास सुरुवात केली होती. माझा मुलगा वारंवार आपल्या घराची आठवण काढत होता. मी त्याला समजावले होते की बेटा, आता ते घर आपले नाही. तो खेळत नव्हता, जास्त कुणाशी बोलत नव्हता,
त्याला समजून आले होते की आमच्या जीवनात खूप बदल झाले आहेत. जे अन्न आम्ही कधी खात होतो आणि जे आता खात होतो त्याने माझ्या मुलाचे पोटही भरले जात नव्हते. कारण मोठ्या कष्टाने आता आम्ही 2 वेळा सुकी भाकरी खात होतो आणि अनेकदा तर आम्हाला भुकेले राहावे लागत होते. पण मी तरीही माझ्या मुलाला आनंदित करण्याचा प्रयत्न करत असे. मी रोज माझ्या मुलाला घरातच राहून नवीन नवीन खेळ शिकवत असे. जास्तीत जास्त त्याला वेळ देत असे आणि त्याला त्याच्या वडिलांच्या अभावाची जाणीव होऊ देत नव्हते. मी स्वतः माझ्या पतीच्या पुस्तकांचं आणि डायऱ्यांचं वाचन करत असे. तर मला वाटायचं की माझा पती माझ्या बरोबर आहे. मी रडत रडत देवाकडे प्रार्थना करत असे. देवाला माझे सुखदुःख सांगत असे आणि माझ्या कामात गुंतत असे. माझा हात जो कधी नाजूक आणि कोमल असत आता कष्टाने खड्डेदार झाला होता. पण माझ्या आत्म्याला चमक आली होती. माझ्या जीवनात एक विचित्र स्थिरता आली होती. पण दुसरीकडे मोठ्या घरात वादळ पावसाची बरसात झाली होती. रामेश आणि श्यामने मला काढल्यानंतर सुखाचा श्वास घेतला होता. त्यांना वाटले होते की आता ते स्वतंत्र आहेत आणि संपूर्ण संपत्तीचे एकटे मालक आहेत. कोणी त्यांना रोखणारं टोकणारं नाही. कोणतीही भागीदारी नाही. त्यांनी सर्वप्रथम माझ्या पतीच्या जुन्या आणि अनुभवी व्यवस्थापकाला नोकरीतून काढले होते. कारण ते दोन्ही भावांना चुकीच्या कामांपासून थांबवत आणि व्यवसाय प्रामाणिकपणे चालवण्याचा सल्ला देत होते. माझ्या मोठ्या धीराने कारखान्याची सगळी व्यवस्था स्वतः पाहायला सुरुवात केली होती. पण त्याच्या मनात लोभ होता. तो रात्रंदिवस श्रीमंत व्हायला इच्छित होता आणि आपल्या भावाच्या मेहनतीची कदर करत नव्हता. त्याने जुन्या आणि विश्वासू पुरवठादारांना सोडून नवीन आणि चुकीच्या लोकांशी संपर्क सुरू केले होते, जे त्याला गुप्त कमिशन देत असत. शांत सुरुवातीपासूनच बिघडलेला होता. त्याच्या आधीही अनेक आवारा मित्र होते, ज्यांच्याशी मैत्री करण्यापासून माझे पती त्याला रोखत असत. पण आता त्याला रोखणारे टोकणारे कोणीच नव्हते. त्याच्यासाठी पार्टी करणे आणि दारू पिणे ही छोटी गोष्ट झाली होती. त्यांच्या बायकाही फुकट खर्चात व्यस्त झाल्या होत्या. दागिने, ब्रँडेड कपडे आणि महाग कारखान्यांच्या पार्ट्या हे त्यांचे नित्यक्रम झाले होते. ते दोघी जाऊ एकमेकांपेक्षा जास्त खर्च करून एकमेकांना कमी दाखवत असत आणि स्वतःला मोठे सिद्ध करत असत. मी जी माझ्या मुलासोबत खूप आनंदी होते. मला अशा गरिबीतही माझे दुःख खूप छोटे वाटत होते. तो व्यवसाय जो माझ्या पतीने आपल्या कष्टाने उभारला होता आणि ज्याचा पाया प्रामाणिकपणावर होता, तो त्यांच्या भावांनी दुर्लक्षाने नष्ट करण्यास सुरुवात केली होती. कारखान्याचा नफा थांबला होता आणि उलट नुकसान होऊ लागले होते. यंत्रसामग्रीची दुरुस्ती न झाल्याने काम थांबले होते आणि बाजारात त्यांचे नाव खराब होऊ लागले होते. दोघं भावांनी नुकसान भरून काढण्यासाठी बँकेतून मोठे कर्ज घेण्यास सुरुवात केली होती. ते समजत होते की हे सगळे छोटे आहे आणि ते दोघे लवकर सगळे ठीक करतील. पण कर्ज हे असे दलदल आहे ज्यात माणूस जितका हातपाय मारतो तितका बुडत जातो आणि नंतर बाहेर पडू शकत नाही. हळूहळू कर्जाचं ओझं वाढत गेलं आणि उत्पन्न कमी होत गेलं. ते लोक जे कालपर्यंत रामेश आणि श्यामच्या मागे मागे फिरत असत, आता त्यांच्याकडून आपला पैसा मागू लागले होते आणि घराच्या दरवाजावर येऊन उग्रपणे वागू लागले होते. बाजारात त्यांचा आदर संपला होता. पुरवठादाराने उधार माल देणं थांबवलं होतं आणि मजुरांना पगार न मिळाल्याने त्यांनी संप चालू केला होता. मोठ्या घराचे वातावरण जे आधी आनंदाने भरलेले असायचे, आता नरकासारखे झाले होते. ते दोघे भाऊ जे कालपर्यंत मला घराबाहेर काढण्यात एक होते, आता एकमेकांचे शत्रू झाले होते आणि एकमेकांच्या रक्ताचे तहानलेले झाले होते. रामेश श्यामला दोष देत म्हणायचा की तू जुगार आणि दारूत पैसे उधळले आणि श्याम रामेशला तुच्छ बोलत असे की तू चुकीच्या निर्णयांमुळे व्यवसाय बुडवला. त्यांच्या बायकाही एकमेकांशी कुत्र्यासारख्या भांडत असत. घरात शांतता नावाची गोष्टच राहिलेली नव्हती. मला या लोकांची बातमी जुन्या नोकरांमार्फत मिळत राहत होती आणि मी जाणत होते की देव अनाथ
आणि असहाय्यांच्या अन्यायाचे प्रत्युत्तर नक्की देतो. वेळ निघून गेला आणि तो दिवसही आला जेव्हा देवाने आपली दोरी ओढली आणि सगळा गोंधळ शांत झाला. बँकांनी आणि कर्जदारांनी मोठ्या घरावर आणि कारखान्यावर जप्तीच्या नोटिसा पाठवल्या होत्या. ही बातमी शहरात जंगलाच्या आगीप्रमाणे पसरली होती. ते मोठं घर ज्याला रामेश आणि श्याम आपलं राज्य समजत होते आणि ज्यावर त्यांना मोठा अभिमान होता, आता ते लिलावात जाणार होतं. त्यांनी खूप हातपाय मारले होते, नातेवाईकांकडून मदत मागितली होती. ज्या मित्रांवर ते संपत्ती उधळत असत त्यांच्याकडेही गेले होते. पण संकटाच्या वेळी सगळ्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि ओळखही नाकारली. शेवटी ती दुर्दैवी वेळ आली जी आकाशात ठरलेली होती. कोर्टाच्या आदेशाने मोठ्या घराला सील ठेवण्यात आले होते. रामेश आणि श्याम आणि त्यांच्या बायका मुलांसह अशा धक्क्यांनी घरातून बाहेर काढले गेले होते, जशा प्रकारे त्यांनी मला आणि माझ्या मुलाला काढले होते. फरक फक्त इतकाच होता की मी सन्मान आणि अभिमानासह निघाले होते. माझे डोके उंच होते आणि हे लोक अपमान आणि लाजासह काढले गेले होते. त्यांचे डोके खाली होते. त्यांच्याजवळ डोके लपवण्याची जागाही नव्हती. त्यांच्या बायका ज्या कालपर्यंत महाग कपडे घालत असत, आज रस्त्यावर बसून रडत होत्या आणि आपल्या पतींना दोष देत होत्या. ते लोक दार दार धक्के खात होते. त्यांना आता ती वहिनी आठवत होती जिला त्यांनी ओझे समजले होते. इथे माझ्या जीवनात एक विचित्र आणि आश्चर्यकारक वळण येणार होते. मी रोजच्या प्रमाणे रात्री माझ्या मुलाला झोपवल्यानंतर आणि माझ्या सगळ्या कामांमधून मोकळी झाल्यानंतर माझ्या पतीच्या पिशवीमधून त्यांची एक डायरी काढून वाचत असे. ही माझी रोजची सवय होती. ही कापडी पिशवी होती. मला वाटले की खूप काळ या पिशवीला धुतलेले नाही, ज्यामुळे ती खूप गलिच्छ झाली आहे. मी विचार केला की त्यातून डायऱ्या आणि सगळी पुस्तके काढून सकाळी मी तिला धुवून टाकेन. म्हणून मी तिला रिकामी करण्यास लागले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला आज माझ्या पतीची खूप आठवण येत होती. मी विचार करत होते की काश आज माझे पती जिवंत असते तर आपल्या मुलाला आणि आपल्या पत्नीला अशा स्थितीत येऊ देणार नव्हते. मी पिशवी पूर्णपणे रिकामी केली होती. मी तिला जमिनीवर हलकेच हलवले तर त्यातून एक गोष्ट बाहेर पडली. ती एक छोटी चमकदार चावी होती ज्यावर क्रमांक खोडलेला होता, 6349. मी पिशवीच्या आत हात घालून पाहिले तर एका छोट्या खिशात एक पत्रही ठेवलेले होते. ते कदाचित कुणाच्या नजरेत आले नव्हते. माझे हृदय जोरात धडकू लागले. मला समजत नव्हते की यात काय गुपित आहे, ही चावी कशाची आहे आणि हे पत्र कोणी ठेवले आहे. मी थरथरत्या हातांनी तो कागद उघडला. हे एक पत्र होते जे माझ्या पतीच्या हातांनी लिहिलेले होते. त्यांचं हस्तलेखन थरथरत होतं. जणू लिहिताना ते खूप भावूक किंवा आजारी होते आणि त्यांचे हात थरथरत होते. मी ओल्या डोळ्यांनी पत्र वाचायला सुरुवात केली. माझी प्रिय सुमन, जर तू हे पत्र वाचत असशील तर यात त्याचा अर्थ असा आहे की आता मी या जगात राहिलो नाही आणि माझ्या शंका पूर्णपणे खऱ्या ठरल्या. मला माहीत होते की माझ्यानंतर माझे भाऊ तुला आणि आपल्या मुलाला एकटे सोडतील आणि संपत्तीच्या लोभात तुम्हाला घरातून काढतील. मी त्यांचा स्वभाव ओळखत होतो की ते कधीच माझ्या पुस्तकांशी जोडलेले राहणार नाहीत, कारण त्यांच्या हृदयावर गंज लागला आहे आणि ते जगाच्या रंगीबिरंगी गोष्टींमध्ये हरवले आहेत. पण मला विश्वास होता की माझी पत्नी माझ्या आठवणी छातीला चिकटवून ठेवेल आणि माझ्या मुलाचीही काळजी घेईल. मी माझ्या जीवनात खूप कमावली, पण माझी सर्वात मोठी आणि खरी कमाई माझा मुलगा आहे आणि माझे प्रेम तू आहेस. माझ्या भावांनी मला निराश केले. आजारीपणाच्या वेळी फक्त तूने माझी सेवा केली. त्यांनी माझी विचारपूस सुद्धा केली नाही. तूने माझ्या सेवेद्वारे मला विकत घेतले. मला माहीत होते की ते माझ्या जाण्यानंतर तुम्हाला खूप त्रास देऊन रस्त्यावर उभे करतील. म्हणून मी माझ्या जीवनातच तुझी आणि आपल्या मुलाची एक व्यवस्था केली होती. ही चावी जी तुला मिळाली आहे ही शहरातील सर्वात मोठ्या बँकेच्या एका खास आणि गुप्त तिजोरीची चावी आहे.
ज्याचा क्रमांक त्यावर लिहिला आहे. ही तिजोरी मी फक्त तुझ्या नावावर घेतली आहे आणि त्याची वसियत बँकेत आहे. त्यात सगळे काही आहे जे तुझ्या हक्काचे आहे आणि कदाचित त्याहून जास्त. हे तुझ्या संयम आणि सेवा आणि निष्ठेचे प्रत्युत्तर आहे आणि याचा पुरावा आहे की देव कधीच कोणाचा हक्क मारत नाही. जा, स्वतःचा आणि आपल्या मुलाचा हक्क घे. माझ्या मुलाची खूप काळजी घे. त्याला चांगला माणूस बनव. तुझा पती विश्वनाथ. हे पत्र वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. मला विश्वासच बसला नव्हता की माझ्या पतीने आम्हा दोघांसाठी किती विचार केला होता. मी समजत होते की मी तर असहाय्य आहे आणि माझा मुलगाही असहाय्य झाला, पण त्याचे वडील मरण्यापूर्वी आमचा आधार बनले होते आणि आमची रक्षा करत होते. मी बराच वेळ बसून रडत राहिली. मी त्या चावीला आणि पत्राला मुठीत दाबून उभी झाले. आता माझ्या आत एक नवीन हिंमत आणि आत्मविश्वास होता. मला माहीत होते की ही चावी फक्त संपत्तीची चावी नाही, तर माझ्या हरलेल्या सन्मान आणि स्थानाची चावी आहे. मी दुसऱ्याच दिवशी माझ्या मुलाला घेऊन बँकेत पोचले. मी तिथल्या व्यवस्थापकाशी भेटण्याचा प्रयत्न केला, तर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी माझ्या अवस्थेला पाहून मला थांबवले. पण जेव्हा मी त्यांना माझ्या पतींबद्दल सांगितले, तर मला ताबडतोब आत बोलावले गेले. व्यवस्थापक माझ्या पतीला चांगले ओळखत होता आणि त्यांचा खूप आदर करत होता. जेव्हा मी त्यांना चावी आणि पत्र दाखवले, तर व्यवस्थापकाने ताबडतोब रेकॉर्ड तपासले आणि तपासणी केली तर खरेच माझ्या पतीने एक विशेष तिजोरी माझ्या नावावर केली होती आणि त्यात कडक वसियत होती की फक्त माझ्यासाठीच उघडावी. व्यवस्थापकाने मोठ्या आदराने मला सोबत घेतले आणि मला तिथे नेले जिथे मोठमोठी तिजोरी होती आणि कडक सुरक्षा होती. माझे हृदय जोरजोरात धडकत होते. मला माझ्या धीरांच्या दुर्दैवावरही खंत वाटत होती. व्यवस्थापक एका मोठ्या तिजोरी समोर थांबला, ज्यावर तोच क्रमांक लिहिला होता जो चावीवर होता. त्याने आपल्याजवळ असलेली मुख्य चावी लावली आणि नंतर मला म्हणाले की मी माझी चावी लावावी. माझे हात थरथरत होते. मी देवाचे नाव घेऊन चावी लावली आणि फिरवली आणि एक हलक्या आवाजासह तिजोरीचे जड दार फिरले आणि उघडले. व्यवस्थापक आदराने मागे सरकला, जेणेकरून मी स्वतः पाहू शके. मी पुढे होऊन तिजोरीचा आतला भाग पाहिला आणि माझे डोळेच विस्फारले. आतला नजारा माझ्या विचारापलीकडचा होता. मी समजत होते की कदाचित काही दागिने किंवा थोडाफार पैसा असेल जो संकटाच्या वेळी काम येईल, पण इथे तर एक संपूर्ण दुनिया बसली होती. तिजोरी नोटांच्या राशींनी भरलेली होती, ज्यात फक्त नोट नव्हत्या तर सोन्याच्या विटा आणि हिऱ्यांचे सेट आपल्या चमकने डोळे दिपवत होते. पण या सगळ्याहून मोठे तिथे एक फाईल ठेवलेली होती. हे ते कागद होते जे माझ्या पतीने गुप्तपणे तयार करवले होते आणि ज्यामध्ये शहरातील 3 मोठे कारखाने आणि एक शेतजमीन जे त्यांनी सगळ्यांपासून लपवून विकत घेतली होती, ते सगळे कायद्याने माझ्या आणि माझ्या मुलाच्या नावावर होते. हे पाहून तर माझे डोळे उघडेच राहिले. ज्या स्त्रीला तिच्या पतीच्या भावांनी ओझे समजून घरातून काढलं होतं, ती आज या शहरातील सर्वात श्रीमंत स्त्री झाली होती. पण माझ्या नजरा संपत्तीवर नव्हत्या, तर त्या वसियतनाम्यावर होत्या जो तिथे ठेवलेला होता, ज्यावर मोठमोठ्या शब्दात लिहिले होते की जे लोक लोभात आंधळे होतात ते एक दिवशी रिकाम्या हाताचे राहतात. मी थरथरत्या हाताने तो कागद उचलला. माझ्या डोळ्यातून अश्रू कागदावर पडत होते. मला माझ्या धीरांवर दया येत होती, ज्यांनी थोड्या फायद्यासाठी इतके मोठे नुकसान केले होते. मी विचार करत होते की देवाची काठी किती निर्दयी आहे. आज तीच स्त्री जी कालपर्यंत छतासाठी तरसत होती, कोट्यवधीची मालकीण झाली होती आणि माझ्या पतीचे ते भाऊ जे कालपर्यंत कोट्यवधीचे मालक होते, आज रस्त्यांवर पडलेले होते. बँकेच्या या शांत तिजोरीच्या खोलीतून बाहेर पडताना आनंदाने मी माझ्या मुलाचे कपाळ चुंबन केले आणि मी बाहेर आले. माझ्या हृदयात एक विचित्र थंडावा उतरला होता,
ज्याने माझ्या सगळ्या दुःखांना व्यापले होते. मी रस्त्यावर चालत किनाऱ्याकडे आले आणि एक ऑटो थांबवून त्यात बसले. माझी इच्छा असती शोरूममधून नवीन गाडीही विकत घेऊ शकत होते, पण मी दिखावा करायला इच्छित नव्हते. नंतर मी सरळ माझ्या मुलाला घेऊन वकील साहेबांकडे गेले, ज्यांचा उल्लेख माझ्या पतीच्या कागदात होता. वकील साहेब जे माझ्या पतीचे खूप जुने मित्र होते. त्यांना मला पाहून आश्चर्यही वाटले आणि आनंदही झाला. त्यांनी सांगितले की विश्वनाथजींनी ही सगळी संपत्ती तुमच्या नावावर केली आहे आणि तुमच्यानंतर तुमच्या मुलाच्या नावावर, आणि वसियत केली आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतः माझ्याकडे येत नाही तोपर्यंत मी कोणाकडेही हे रहस्य उघड करू नये. कारण त्यांना असं वाटत होतं की तुम्ही परिस्थितीच्या कठीण परीक्षेतून मजबूत व्हावं आणि तुमच्या धीरांचा खरा चेहरा ओळखावा. वकील साहेबांच्या बोलण्याने माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. त्यांनी ताबडतोब कायदेशीर कारवाई सुरू केली होती आणि मला सगळ्या कारखान्यांवर आणि शेतातल्या घरावर कब्जा दिला होता, जी कायद्याने माझी मालमत्ता होती. मी सर्वप्रथम हे केले की मी माझ्या आईच्या मोहल्ल्यात गेले, जिथे मी मोठ्या कष्टाने वेळ घालवला होता. मी तिथल्या गरीब लोकांना, ज्यांनी माझी मदत केली होती, त्यांना इतके पैसे दिले की ते आपल्या कच्च्या घरांना पक्के करू शकतील, जेणेकरून येणाऱ्या पावसात छतातून पाणी टपकू नये आणि ते लोक शांततेने राहू शकतील. नंतर मी माझ्या पतीच्या जुन्या विश्वासू नोकरांना शोधले, ज्यांना रामेश आणि श्यामने अपमानासह काढले होते. मी त्यांच्या घरात गेले, त्यांची मदत केली आणि त्यांना पुन्हा नोकरीवर येण्याची ऑफर दिली. ही बातमी संपूर्ण शहरात पसरली होती की विश्वनाथ रायच्या पत्नीने आपल्या पतीचा व्यवसाय सांभाळला आहे आणि ती अगदी आपल्या पतीप्रमाणेच दयाळू आणि तत्वनिष्ठ स्त्री आहे. माझ्या पतीचा व्यवसाय जो त्यांच्या भावांनी दुर्लक्षाने बुडवला होता, माझ्या कष्टाने आणि प्रामाणिकपणाने मी त्याला पुन्हा चमकावले होते. कारखान्यांच्या चिमणा धुराने भरल्या होता आणि मजुरांच्या घरात समृद्धी आली होती. मी माझ्या शेतात बांधलेल्या घरातच राहायला सुरुवात केली होती. माझा मुलगाही आता खूप आनंदी होता. सर्वप्रथम मी माझ्या मुलाचे एका चांगल्या शाळेत प्रवेश घेतला होता. माझा मुलगा शिकायला इच्छित होता, पण त्याचा अभ्यासाचा हक्क हिरावला गेला होता. मी संपत्तीला मनात स्थान दिलं नव्हतं, ती फक्त हातात होती, म्हणून ती माझ्यावर कधीच वर्चस्व गाजवू शकली नाही. दुसरीकडे रामेश आणि श्यामची स्थिती खूप वाईट होत चालली होती. ते मोठ्या घरातून निघाल्यानंतर काही दिवस स्वस्त हॉटेलमध्ये राहिले, पण जेव्हा त्यांचा खिसा रिकामा झाला तेव्हा तर ते रस्त्यावर आले. त्यांच्या बायका, ज्या कालपर्यंत एकमेकांना कमी दाखवण्यासाठी लाखो खर्च करत असत, आता 2 वेळेच्या भाकरीसाठी भांडत असत. त्यांचे मुलेही भुकेले राहू लागली होती. रामेशने छोटी मोठी नोकरी करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचा गेलेला वेळ आणि अभिमान आडवा येत राहिला. जिथेही तो जात असे तिथे लोक ओळखत आणि म्हणत की हा तोच विश्वनाथ रायचा नालायक भाऊ आहे, ज्याने आपल्या भावाचे नाव बदनाम केले. श्याम तर व्यसनात इतका बुडलेला होता की त्याने भीक मागायला सुरुवात केली होती. ते दोघे भाऊ, जे कधी महाग कपडे घालून अभिमानाने चालत असत, आता फाटके जुने कपड्यात सामील झाले होते. कर्जदारांची भीती त्यांना नेहमी सतावत राहायची. ते लपून फिरत असत, पण भूक हे असं वास्तव आहे जे माणसाला खड्ड्यातूनही बाहेर काढते. एकदा भुकेने त्यांची शक्ती संपली आणि ते खूप तडफडले. तेव्हा त्यांना कळलं की शहरात एक नवी व्यवसाय करणारी स्त्री आली आहे. तिने जुने कारखाने पुन्हा सुरू केले आहेत आणि ती खूप चांगली आहे. ती गरिबांची मदत करते आणि कुणालाही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. तेव्हा माझ्या दोन्ही दिरांनी विचार केला की का ना तिथे जाऊन आपल्या नशिबाची चाचणी घ्यावी. कदाचित एखादी छोटी मोठी नोकरी मिळेल. त्यांना माहीत नव्हते की ते कोणत्या दारावर जात आहेत. भुकेने त्यांची स्थिती आणि बुद्धी दोन्ही नष्ट केल्या होते. ते दोघे भाऊ आणि त्यांच्या बायका पायी चालत शहराच्या उद्योग क्षेत्राकडे निघाले होते, जिथे कधी त्यांचे स्वतःचे कारखाने असत. रस्त्यात त्यांना आपला तो काळ आठवत होता, जेव्हा ते आपल्या मोठमोठ्या गाड्यातून इथून जात असत आणि मजूर त्यांना सलाम करत असत. आज ते स्वतः मजुरांपेक्षा वाईट स्थितीत होते.
जेव्हा ते कारखान्याच्या मोठ्या गेटवर पोचले तेव्हा तिथे तोच जुना म्हातारा वॉचमॅन उभा होता, ज्याला रामेशने धक्का देऊन घरातून काढले होते. वॉचमॅनने त्यांची खराब स्थिती पाहिली तर आधी तो त्यांना ओळखू शकला नाही, पण जेव्हा नीट पाहिले तर त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले. हे त्याचे जुने मालक होते, पण आज ते नोकर बनून उभे होते. वॉचमॅनच्या डोळ्यात अश्रू भरले. त्याने त्यांना रोखले नाही तर आदराने सलाम केला आणि आत जाण्यास परवानगी दिली. रामेश आणि श्यामला लाजेने घेरले होते. त्यांना अपेक्षा होती की वॉचमॅन त्यांना अपमानित करून बाहेर काढेल, पण त्याच्या वागण्याने त्यांची मने जिंकली होती. ते थरथरत्या आवाजात म्हणाले की आम्हाला कारखान्याच्या मालकींशी भेटायचे आहे. आम्ही खूप लाचार आहोत. आम्हाला इथे काम हवे आहे. वॉचमॅनने सांगितलं की तुम्ही लोक कार्यालयात बसा. मी मॅडमांना ताबडतोब कळवतो. तो त्यांना घेऊन माझ्या वैभवशाली कार्यालयात गेला, जिथे कधी रामेश बसून हुकूम चालवत असे. कार्यालयाचे वातावरण बदलले होते. ते दोघे घाबरून घाबरून कोपऱ्यात उभे राहिले. त्यांना घाम येत होता. काही वेळाने चेहऱ्यावर मास्क लावून मी आत आले. मी माझा चेहरा झाकला होता, कारण मला त्यांना आपली ओळख इतक्या लवकर सांगायची नव्हती. मी येऊन माझ्या खुर्चीवर बसले आणि शांतपणे त्या दोघं भावांकडे पाहू लागले, जे डोके खाली करून उभे होते. खोलीत खोल शांतता पसरली होती. श्याम हिम्मत करून म्हणाला की मॅडम, आम्ही खूप गरीब आणि लाचार लोक आहोत. आमचे छोटे छोटे मुले आहेत जी भुकेली आहेत. आम्ही शिकलेलो आहोत, पण परिस्थितीने आम्हाला इथे आणले. आम्हाला एखादे काम द्या, आम्ही करू, मग ते सफाईचे कामच का असेना. रामेशनेही रडत सांगितले की हो मॅडम, देवाच्या नावाने आमची मदत करा. आम्ही खूप वाईट काळाचा शिकार आहोत. आम्ही खूप चुका केल्या आहेत. कदाचित आम्हाला त्याच कर्मांची शिक्षा मिळत आहे. मी शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत राहिली आणि नंतर मी टेबलच्या ड्रॉवरमधून तीच निळी पिशवी काढली आणि त्यात माझ्या पतीच्या त्याच डायऱ्या ठेवलेल्या होत्या, ज्यांना पाहून रामेश आणि श्याम स्तब्ध झाले. त्याने विचार केला की ही पिशवी तर ओळखीची वाटते. तेव्हा मी माझ्या चेहऱ्यावरील मास्क काढला. रामेश आणि श्यामच्या तोंडातून ओरड निघाली आणि ते डगमगून मागे सरकले. त्यांच्यासमोर कोणतीही परकी स्त्री नव्हती, तर त्यांच्या भावाची पत्नी बसली होती, जिला त्यांनी रात्रीच्या अंधारात धक्का देऊन घरातून काढले होते आणि जिला फक्त तिच्या पतीच्या डायऱ्या आणि पुस्तके घेऊन जाण्याची परवानगी दिली होती. त्यांना पाहून माझ्या डोळ्यात अश्रू होते, पण माझे डोके अभिमानाने उंच होते. रामेश आणि श्याम दगडासारखे झाले होते. त्यांची जीभ गुंग झाली होती. त्यांना विश्वास बसला नव्हता की ही तीच कमकुवत स्त्री आहे की स्वप्न आहे. मी जड आवाजात म्हणाले, ओळखले मला? मी तीच ओझा आहे जिला तुम्ही तुमच्या खांद्यावरून उतरवून फेकले होते. मी तीच वहिनी आई आहे जिच्या राहण्याने तुमच्या कुटुंबाला त्रास होत होता. मी त्या मुलाची आई आहे ज्याचा हक्क तुम्ही गिळला होता. आज देवाने तुमच्या सोबत काय केले? मी त्या खुर्चीवर आहे आणि तुम्ही तिथे उभे आहात जिथे कधी मी उभी होते. माझे बोलणे ऐकून त्यांची स्थिती खराब होत होती. ते माझ्या पायांवर पडण्यासाठी पुढे सरकले होते, पण मी हात वर करून त्यांना थांबवले आणि म्हणाले की नाही, आता माझ्याजवळ येऊ नका. माझ्या पायांवर पडू नका, कारण सन्मान आणि अपमान देणारा देव आहे. मी तर एक साधी माणूस आहे. मी ती चावी उचलली जी मला माझ्या पतीच्या पिशवीमधून मिळाली होती आणि तिला हवेत हलवत म्हणाले की जाणता का, ही काय आहे? ही ती चावी आहे जी तुमच्या भावाने माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी सोडली होती. ही माझ्यासाठी तो खजिना ठरली ज्याला तुम्ही रद्दी समजले होते. तुम्ही भिंती आणि दगडांच्या मागे धावत राहिलात आणि मी या रद्दीला धरून राहिले. तुम्ही समजले होते की तुम्ही मला रिकाम्या हाताने पाठवले आहे, पण तुम्हाला माहीत नव्हते की तुम्ही मला या जगातील सर्वात मोठी संपत्ती दिली होती. माझे पती म्हणत असत की तुम्ही लोभात आंधळे होऊन जाल, कारण माझ्या पतीची विचारसरणी तुमच्या विचारसरणीपेक्षा खूप वेगळी होती. म्हणून त्यांनी आपली खरी संपत्ती माझ्या नावावर केली होती. तो वसियतनामा मी वाचला आहे, ज्यात लिहिले आहे की जे लोक लोभात आंधळे होतात ते रिकामे हाती राहतात. आणि पहा,
आज तुम्ही रिकामे हाती आहात. माझे बोलणे त्यांच्या हृदयांना चिरत होते. ते ढसाढसा रडत होते. रामेश रडत म्हणाला की वहिनी, आम्हाला माफ करा. आम्ही चूक केली होती. आम्ही तुमचे अपराधी आहोत. आम्ही भावाचे अपराधी आहोत. आम्हाला जी शिक्षा द्यायची ती द्या, पण आम्हाला तुच्छ लेखू नका. आम्ही मरून जाऊ. श्यामाई विनवणी करत होता की वहिनी, आम्हाला आपल्या पायाशी ठेवा. आम्ही तुमचे नोकर बनून राहू. फक्त आमच्या मुलांवर दया करा. मी दीर्घ श्वास घेतला आणि माझे डोळे पुसले. माझ्या हृदयात माझ्या धीरांसाठी दया होती, पण ती फक्त न्यायासाठी होती. मी म्हणाले की मी तुम्हाला माफ केलं आहे, कारण मी माझ्या हृदयात द्वेषाचं ओझं घेऊन जगू शकत नाही आणि मला माझ्या पतीच्या आत्म्याला त्रास द्यायचा नाही. पण मी तुम्हाला ही संपत्ती परत देऊ शकत नाही, कारण याचे हक्कदार तुम्ही नाही आहात. माझा मुलगा आहे. तुम्ही तुमचे सगळे जीवन तुमच्या भावाच्या मेहनतीच्या कमाईवर आईश केली. त्याच्या मेहनतीच्या कमाईचा आदर आणि कदर केली नाही. जर मी तुम्हाला हे सगळे परत दिले तर तुम्ही पुन्हा ते लोभी माणसे व्हाल जसे आधी होते. त्यांनी आपले डोके खाली केले. ते दोघे जाणत होते की मी खरेच बोलत आहे. मी म्हणाले की मी तुम्हाला रस्त्यावर सोडणार नाही, कारण तुम्ही माझ्या पतीचे भाऊ आहात आणि तुमच्या रक्तात तेच रक्त आहे जे माझ्या पतीच्या नसात वाहत होतं. मी तुम्हाला नोकरी देईन, पण व्यवस्थापकीय अधिकाऱ्याची नाही, तर एका साध्या कर्मचाऱ्याची. तुम्हाला आपल्या मेहनतीने कमवावे लागेल. तुम्हाला मजुरांसोबत काम करावे लागेल, जेणेकरून तुम्हाला जाणवेल की मेहनतीने पैसा कसा कमावला जातो आणि गरिबीचा सन्मान काय असतो. तुम्हाला तुमच्या बायकांना सांगावे लागेल की त्या घरातील कामकाज स्वतः करणार आणि साधं जीवन जगणार. तुमच्या मुलांचे शिक्षण आणि पालन पोषणाचा खर्च मी उचलेन, पण आयुष करण्यासाठी 1 रुपया देणार नाही. ही तुमची परीक्षा आहे आणि हीच तुमची शिक्षा देखील आहे. जर तुम्ही स्वतःला बदलले तर कदाचित देव तुम्हाला पुन्हा यशस्वी बनवेल, आणि जर तुम्ही जुनीच नियत ठेवली तर मीही तुमची मदत करू शकणार नाही. रामेश आणि श्यामने माझ्या निर्णयाला डोके खाली करून मान्य केले होते. त्यांच्याजवळ दुसरा काही मार्ग नव्हता आणि कदाचित त्यांच्या आतल्या अभिमानाचे तुकडे झाले होते. मी बेल वाजवून व्यवस्थापकाला बोलवले आणि आदेश दिला की या दोघांना कारखान्याच्या पॅकिंग विभागात भरती करा आणि त्यांच्याशी तीच वागणूक करा जी इतर मजुरांसोबत केली जाते. दोघे भाऊ जेव्हा माझ्या कार्यालयातून निघत होते तेव्हा त्यांनी वळून माझ्याकडे पाहिले. मी जी माझ्या पतीच्या डायऱ्यांनी भरलेल्या पिशवीला छातीला चिकटवून बसलेली होते. त्यांना तेव्हा जाणवत होते की त्यांची वहिनी त्यांच्या भावाप्रमाणे किती मोठी हृदय असलेली स्त्री आहे. ते आपल्या वहिनीसमोर किती छोटे होते आणि रिकामे हाती आले होते. पण आता त्यांच्याजवळ एक आशा होती आणि सुधारण्याची एक संधी होती. मी खिडकीतून बाहेर पाहिले, जिथे माझे दोन्ही दीर मजुरांच्या रांगेत उभे होत होते. मला माहीत होते की हे सगळे माझ्या पतीच्या प्रामाणिकपणाचे फळ आहे. मी ठरवले होते की मी माझे सगळे जीवन अनाथ आणि विधवा स्त्रियांची मदत करीन आणि माझ्या मुलाला देखील माझ्या पतीप्रमाणे एक प्रामाणिक माणूस बनवी. माझी कथा आमच्या शहरासाठी एक उदाहरण बनली होती. जे लोक नात्यांना तोडतात ते स्वतः तुटतात. त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना नक्की मिळते. मी सिद्ध केले होते की खरी शक्ती बदल्यात नाही तर माफीत आहे. मी माझ्या धीरांना मासा दिला नाही तर मासेमारी शिकवली, जेणेकरून ते पुन्हा माणसे व्हावेत. आणि हाच या कथेचा सर्वात सुंदर अंत होता की संपत्तीच्या नशेत नात्यांना तोडले होते, पण देवाने तुटलेल्या नात्यांना एका नवीन आणि पवित्र पायावर पुन्हा जोडले होते. या कथेची सर्वात मोठी शिकवण कर्मांचे फळ भोगणे आहे, जे आपल्याला सांगते की लोभ माणसाला फक्त आंधळाच करत नाही, तर त्याला विनाशाच्या अशा खड्ड्यात टाकतो जिथून परत येणे अशक्य होते. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.